So let us have a journey with carbon. आता आपण या कार्बन आणि त्याच्या कंपाउंड्स या चॅप्टरला स्टार्ट करतोय, जो नियरली आपला 2 वीक चालेल. आणि याला आपण अतः पासून इतीपर्यंत पूर्ण शिकणार आहोत. संस्कृतच्या लँग्वेजनुसार. इंग्रजीनुसार ए टू झेड 10th स्टँडर्डसाठी. मी तुम्हाला जेवढं शिकवेल, तो ह्याचा असेल 1%. अजून हा चॅप्टर खूप मोठा आहे. खूप म्हणजे 12वीचं एक पूर्ण पुस्तक ह्याच्यावर आहे. पूर्ण पुस्तक केमिस्ट्रीचा एक पूर्ण पार्ट कार्बन आणि त्याच्या कंपाउंड्सवर आहे. त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फर्स्ट ऑफ ऑल, you must know carbon and its compounds chapter falls under organic chemistry. आता हा एवढा लकी एलिमेंट आहे, की याला सेपरेट चॅप्टर दिलंय. ठीक आहे? लकीच आहे ना? असं आपण ऑक्सिजन, हायड्रोजन यांचा काही फार मोठी स्टडी करत नाही सध्या. त्यांची स्टडी आज ते तर जास्त लकी आहे. पूर्ण मॉडर्न फिजिक्सचा जन्मच हायड्रोजन पासून झालाय. मॉडर्न फिजिक्सच आहे ते. तुम्ही जे बोहर्स मॉडेल वगैरे शिकलो होतं 9th स्टँडर्डला, ते. तुम्हाला मी 9thला थोडंसं क्वांटम नंबर्स वगैरे शिकवले होते. थोडा मोठा डोस दिला होता. आता आपण ॲक्चुअली हा पण चॅप्टर शिकला आठवत असेल तर. मी तुम्हाला स्ट्रक्चर काढायला शिकवले होते खूप सारे. पण चला तो भाग तुम्ही विसरलात असं मी गृहीत धरतो. पण आता इथून पुढे विसरायचं नाही. इथून आता जे शिकाल ते 12वी पर्यंत कंटिन्यू चाललं पाहिजे तुमच्या डोक्यात. कार्बन अँड इट्स कंपाउंड्स. तर कार्बनला असं काय महत्व आहे? व्हॉट व्हॉट काइंड ऑफ इम्पोर्टन्स इट हॅज? सो इट गेट्स अ स्पेशल चॅप्टर. आहे की नाही? त्याचं रिझन आहे कार्बन आपल्या लाईफमध्ये इट इज फाउंड एव्हरीवेअर. सगळीकडे कार्बन. एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे आपण समजा ह्युमन बीइंग्स, जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्याला जाळतात. जाळल्यानंतर आपला जे रेसिड्यू राहतो आपल्या बॉडीचा, दॅट इज कार्बन. साखर जळाली, कार्बन. एव्हरीथिंग दॅट वी यूज इन दिस युनिव्हर्स, एव्हरीथिंग मीन नियरली 99.999999% materials are made up of carbon. प्युअर कार्बन का? नो. कार्बन अँड इट्स कंपाउंड्स. ठीक आहे? तर आपण फक्त कार्बन नाही शिकत, कार्बनची स्वतःची एक खूप मोठी फॅमिली आहे. असं याचं का महत्व आहे, की याचा एक सेपरेट चॅप्टर आला. तर याचे रूट्स तुम्हाला तुमच्या अ, मागच्या क्लासेसमध्ये सापडतील. फर्स्टली व्हेन वी स्टार्ट लर्निंग ॲटॉमिक स्ट्रक्चर, देन ॲसिड बेसेस. मग आपण थोडं पुढे आलो केमिकल बॉन्डिंग. आता चांगला आलो पिरियॉडिक टेबल. तर पिरियॉडिक टेबल सुद्धा मी तुम्हाला खूप डीपमध्ये शिकवला होता लास्ट इयर. आणि म्हणून आय डोंट प्रिफर फाउंडेशन क्लासेस. काय त्याचा यूज काहीच होत नाही. आता सगळं विसरलेलं असतं. म्हणून 6वी ला 10वीचं शिकणं सगळ्यात मोठा मूर्खपणा. जेव्हाचं तेव्हा शिकायचं असतं. आता हे 10वीला आणि हे 10वीला शिकायचं असतं. थोडं पाणी पाठवा हो. एक जण जा रे बेटा. जा बरं श्रीनिवास. आता बघा कार्बनकडे लक्ष द्या. कार्बन. बघा कार्बन कोण आहे? कार्बन इज अ नॉन मेटल. मी लिहाल तसं घरी हाताने लिहू करायचं सर. हा एक नॉन मेटल आहे. नॉन मेटल आपल्याला एस-पी-डी-एफ मध्ये, जो आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये, जे पिरियॉडिक टेबलचे 4 पार्ट आहेत. एस-पी-डी-एफ. एस-पी-डी-एफ कुठून आले मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या 4 सीरीज आहेत. आणि आपले सगळे एलिमेंट्स, जेवढे नोन एलिमेंट्स 118 एलिमेंट्स जेवढे आपले आहेत, हे सगळे आपण अरेंज केलेले आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. तर आपला पिरियॉडिक टेबल जनरली कसा दिसतो? हे पहिले 2, मग मध्ये एक लांब पट्टा आहे. हे की नाही? मग इथं उरलेले आहेत सगळे. हा एक पट्टा आहे आणि खाली 2 सेपरेट बसवलेले आहेत. हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा पहिला आणि दुसरा ह्याला ग्रुप्स म्हणतात. तर आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल एकूण 18 ग्रुप्सने बनलेला आहे. आणि याच्यामध्ये हे जे आडवे असतात, हे असतात 7 पिरियड्स. ठेव बेटा. 18
ग्रुप्स अँड 7 पिरियड्स. पूर्ण केमिस्ट्रीमध्ये जर मास्टर व्हायचंय, तर हे डबडं माहीत पाहिजे. नाहीतर आपलं डबडं होते विषयाचं. स्पष्ट भाषेत सांगायला. हा चॅप्टर जेवढा कच्चा राहील, तेवढं तुमचं केमिस्ट्री खराब आहे. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त खराब सीबीएसईने केले 10वीचा हा चॅप्टर ओमिट केला. काढून टाकला तुमच्या सिलेबसमधून. हा चॅप्टर आता तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. पिरियॉडिक टेबल. कळलं? पण हा चॅप्टर 10वीला शिकलाच पाहिजे. काही हो. स्टेट बोर्डमध्ये हा सेकंड चॅप्टर आहे सायन्सला. सेकंड चॅप्टर आहे. आणि खूप छान लिहिलेला आहे. खूप सुंदर आहे. सीबीएसईने खूप छान लिहिला होता, पण अख्खा उडवला. चुकीचं आहे. यामुळे केमिस्ट्री कच्चं राहतं. जर पिरियॉडिक टेबल चॅप्टर असता ना, तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकला असता, की ग्रुपमध्ये काय, पिरियड्समध्ये काय, पिरियॉडिक टेबलचे ट्रेंड्स काय आहेत आणि सगळ्यात मेन याचे ट्रेंड्स असतात. आणि इथूनच तुम्हाला कळतं, की मेटल्स का इलेक्ट्रॉन लूज करतात, नॉन मेटल्स का नाही करत किंवा ह्यांची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी, मग याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड्स कोण बनवतात, आयोनिक बॉन्ड्स कोण बनवतात, ते तसेच का बनवतात, कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. मग आपण मेटलची रिएक्टिव्हिटी शिकली सीरीज मेटल नॉन मेटलमध्ये. हे सगळ्याचं उत्तर इथं सापडतं. हा असा टेबल आहे. या यू-पी-एस-सीने याला फायनल केलेलं आहे आणि या टेबलवरच तुमचं पूर्ण 12वी एंड होईपर्यंतचं केमिस्ट्री. 12वीच नाही, पुढे पी-एच-डी लेव्हलपर्यंत जा. हा एक असा टेबल आहे. प्रत्येक वेळी या टेबलमध्ये काहीतरी नवीन. इतकं खास आहे. एरवी पाहिलं तर काहीच नाही. छोटासा कागद दिसतो, पुस्तकात प्रिंट केलेला आणि ते पाहून तर काहीच कळत नाही. पण ते बनवणाऱ्याने इतकं कमाल केलेली आहे, की पूर्ण केमिस्ट्री याच्यावर डिपेंड आहे. आता मी आमच्या 12वीच्या क्लासचं केमिस्ट्री पण थोडं घेत आहे. त्यांना बाहेरचं केमिस्ट्री काहीच कळलेलं नाही. त्यांचं बरबाद झालेलं आहे. माझ्या खूप मागे लागली. आता मी केमिस्ट्री स्टार्ट केली त्यांचं. तर मी ऑलरेडी त्यांना एटॉमिक स्ट्रक्चर 11वीला शिकवलं होतं माझ्याकडून. केमिकल बॉन्डिंग झालेलं आहे. पिरियॉडिक टेबल झालेलं आहे. आता मी त्यांना सोल्युशन शिकवलंय. आता माझं सुरू आहे रेडॉक्स रिएक्शन्स. तुम्ही पण ते व्हिडिओ बघा. तुमचा रेडॉक्स खूप छान होईल. अतिशय जबरदस्त घेतलेलं आहे ते. आता माझा उद्या टॉपिक आहे रेडॉक्स रिएक्शनला बॅलन्स करणं. तुम्ही केमिकल रिएक्शन बॅलन्स करता, तशा रेडॉक्स रिएक्शन हे बॅलन्स करतात आणि ते अजून भारी आहे. तर चार्ज काय असतो? तो चार्ज कसा काढायचा? बॅलन्सिंगमध्ये चार्जचं काय महत्त्व असते? हायड्रोजन प्लस केव्हा लावतात? OH मायनस केव्हा लावतात? या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. तर कार्बन हा एक नॉन मेटल आहे आणि नॉन मेटलची टेंडन्सी जनरली असते एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. बिकॉज नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. शब्दांकडे लक्ष द्या. Carbon is a non-metal and in general, non-metals have tendency to accept electrons and so they are electronegative. आणि म्हणून ह्यांच्यावर असतो नेहमी एक निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन यांना घ्यायचे असतात. त्यांना पाहिजे असतात इलेक्ट्रॉन्स. या पूर्ण केमिस्ट्रीमध्ये सगळ्यांचं एकच टार्गेट असतं. टू टू बी स्टेबल. हे सगळे एलिमेंट स्टेबल व्हायसाठी शिकतात. आणि जे हायली अनस्टेबल आहेत, त्यांनी जगाला हायली अनस्टेबल केलेले आहे. दॅट इज रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. एटॉमिक बॉम्ब, एटॉमिक वॉर ह्याची जी भीती आहे, कोणामुळे? एलिमेंट्स आले नाहीत. युरेनियम, थोरियम, क्रिप्टन, झेनन. बेकार माणसं आहेत. कोबाल्ट फारच खराब आहेत. युरेनियमवर जेव्हा तुम्ही एक न्यूट्रॉन मारता, एका युरेनियमला एक न्यूट्रॉन, तर तो काय करतो? युरेनियमचा 236 चा आयसोटॉप बनवतो. प्लस बेरिलियम काढतो, प्लस क्रिप्टॉन काढतो आणि नेक्स्ट दुसरे 3 न्यूट्रॉन काढतो. ते 3 न्यूट्रॉन दुसऱ्या प्रत्येक युरेनियमला बॉम्बर्डिंग करण्यासाठी रेडी असतात. म्हणजे इन शॉर्ट स्टोरी अशी आहे, हा एक न्यूट्रॉन त्याने बॉम्बर्डिंग केलं एका युरेनियमवर. न्यूट्रॉन एटॉमिक नंबर 0, मास नंबर 1. त्याने युरेनियमच्या आयसोटॉप 92-235 ला बॉम्बर्डिंग केलं आणि ह्याच्यामधून प्रोडक्ट निघाले आणि नवीन 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. आता हा न्यूट्रॉन परत काय करतो माहितीये? दुसऱ्या युरेनियमला टार्गेट करतो आणि ह्याच्यातून पुन्हा 3 बाहेर निघतात न्यूट्रॉन. आता लक्षात आले? ही एक
अनकंट्रोल्ड चेन बनते. आणि या प्रत्येक बॉम्बार्डिंग नंतर जी एनर्जी बाहेर पडते, ती मोजली जाते बेटा मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट्समध्ये. ही इतकी मोठी एनर्जी आहे, की पर सेकंड सनमध्ये तयार होते, सूर्यामध्ये तयार होते. आणि या एनर्जीमुळे आपण एटॉमिक वॉरमध्ये सगळ्यांना माहिती आहे हिरोशिमा नागासाकीच काय झालं होतं. तो तर 1945 चा बॉम्ब होता. लिटल बॉय फॅट मॅन. छोटे 2. ते प्रायमरी एटॉमिक बॉम्ब होते. आजचं जग खूप अग्रेसिव्ह आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. 2 कुत्रे बघा एकमेकावर भोव-भोव करतात. भांडत नाहीत, नुसते घुरतात. सध्या जग तसंच करायलंय. तर सगळ्यांना माहिती आहे आता एटॉमिक वॉर झालं तर कोणीच जगणार नाही. कारण सगळे एटॉमिक वेपन्सवाले देश आहेत आता. पाकिस्तानला खायला भेटत नाही पण एटॉमिक पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे, हे नसेल तर आपल्याला कोणी उचलून घेऊन जाईल. आपलं काहीच खरं नाही. चालता-चालता गायब करतील रस्त्यावर. त्यामुळे ते गप्प आहेत. आता ते उगा भारताला उभं राहिले. बरोबर लागते. चायना, अमेरिकेच्या मदतीनं चालू आहे. तर हे जे सगळं चालतं ना बेटा, हा फार मोठा कार्यक्रम आहे आणि हा युरेनियम स्टेबल व्हायसाठी हे सगळं करतो. युरेनियम आपल्या न्यूक्लियसला तोडतो. मी सगळ्या या चॅप्टरला धरून बोलायलो, लक्ष द्या. युरेनियम आपल्या न्यूक्लियसला तोडतो आणि एक नवीन न्यूक्लियस बनवतो. त्याचं नाव आहे थोरियम. मग ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर डिके होतात. त्याला रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणतो आपण. एक अल्फा डिके, बीटा डिके, गामा डिके. तर गामा बॉम्बार्डिंग म्हणतो की नाही आपण गामा रेजचं मारा करतात. फळांना लवकर पिकवायचंय. भाजीपाला लवकर आणायचा मार्केटमध्ये. बघा बटाट्यावर मोठे-मोठे मोड आलेले असतात. ते गामा रेज असतात. दीज आर व्हेरी हार्मफुल. असो. हे सगळं कशामुळे? सगळ्यांना स्टेबल व्हायचं आणि म्हणून सगळे काय करतात इलेक्ट्रॉनचा खेळ करतात. कोणी देते, कोणी घेते. हे मार्केट चालू असते रात्रंदिवस. तर या मार्केटमुळं या मार्केटचा बादशाह आहे हा. कार्बन. कार्बन हा इलेक्ट्रॉन्सचा एक प्रकारे बादशाह आहे. का? त्याची पिरियॉडिक टेबलमधली पोझिशन त्याला रिस्पॉन्सिबल आहे. लक्ष द्या. कार्बन सगळीकडे सापडतो. तर तुम्हाला आता कोणी विचारलं, "व्हेअर इज कार्बन?" जसं भक्त प्रल्हाद काय म्हणाले होते? "नरसिंह सगळीकडे आहे." तर त्यानं लाथ मारली, बाहेर आलं, पोट फाडलं. समजलं? तसंच आहे. कार्बन कुठे आहे? अत्र तत्र सर्वत्र. हं. सगळीकडे आहे. तर तुम्हाला तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सापडेल. खूप साऱ्या मटेरियल्समध्ये पण सापडेल. म्हणजे तो नॉन लिव्हिंगमध्ये पण सापडेल. आता जसं लक्षात आलं, की तो फक्त लिव्हिंग थिंग नाही, इतर मटेरियलमध्ये सुद्धा मिळतो. लक्ष द्या बेटा. मी म्हणलं ना, मी 2 वीक कमीत कमी शिकवतो ह्याच्यात. कमीत कमी 2 वीक. त्याला खूप डीपमध्ये समजून घ्यायचंय. केमिस्ट्रीचा सगळ्यात चांगला चॅप्टर आहे हा. तर मटेरियल्समध्ये पण आहे. तर कार्बन कंपाउंड जे असतात, त्यांच्या 2 डेफिनेशन्स आहेत. त्याच्यामुळं कार्बनच्या कंपाउंड्समध्ये आपण व्हेन वी डिफाइन धिस त्याच्या 2 डेफिनेशन असतील. एक असेल ओल्ड डेफिनेशन, एक आहे न्यू डेफिनेशन. ओल्ड डेफिनेशन नावाप्रमाणेच आहे. कारण तेव्हा दिसायचं की कार्बन फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये सापडतो. म्हणून त्याचं नाव होतं ऑर्गॅनिक कंपाउंड्स. तर हे काय असतात? दीज आर दी कंपाउंड्स हॅव्हिंग ऑर्गॅनिक ओरिजिन. ठीक आहे? असे कंपाउंड ज्यांचं ओरिजिनच ऑर्गॅनिक आहे. त्यांना म्हणतात ऑर्गॅनिक कंपाउंड्स. नंतर कळलं, की ते फक्त ऑर्गॅनिक नाही. समजून घ्या. अलोंग विथ ऑर्गॅनिक ओरिजिन, some compounds made up of carbon are also considered to be organic compounds. विचारते. बघा. कार्बन प्लस हायड्रोजन हे दोन्हीही पूर्ण पिरियॉडिक टेबल मधले रिकाम टेकडे प्राणी आहेत. हे आरटीओ आहेत. रिकाम टेकडे ऑफिसर. लक्षात ठेवा. हे दोघंच आहेत. ह्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. ह्याच्याकडे 4 आहेत. व्हॅलेन्सी आहेत तर 6. पोट भरायला अजून 4 लागतात ह्याला. 2, 4 लिहिल्यानंतर अजून लागतात व्यवस्थित 2, 8 व्हायला.
म्हणजे याचं टार्गेट काय असते? मी पटकन हेलियम व्हावं आणि याचं टार्गेट काय असते? मी कोणाकडे जावं? न्यूऑनकडे जावं. असं यांचं टार्गेट असते प्रत्येकाचं. याला 2-8 व्हायचंय, याला 2 व्हायचंय. त्याच्यामुळे हे एकटं आहे ना, एकटा जीव सदाशिव. हा काय म्हणतो? कोणासोबत यायचं सांगा? ऑल्वेज अवेलेबल. एकटाच आहे, पटकन बॉन्ड बनवतो. आणि हे कसं आहे? ह्याच्याकडे 4 आहेत. हा 4 द्यायला पण तयार आहे, घ्यायला पण तयार आहे. पण हे दोन्ही करत नाही. त्यामध्ये आपण शेअरिंग करू. ओला, उबरचा ऑटो शेअरिंगनं जाऊ. त्याच्यानं काय होईल? मला कमी भाडं लागेल. हा बदमाश आहे. हा बदमाश आहे, हा मोकळा आहे. त्याच्यामुळं हा याला म्हणतो, "चल चोरी करायला जाऊ." मी म्हणतो, "मी मोकळाच आहे, मला काय काम आहे, चल." निघाले दोघं आणि ह्याच्यामुळे हे दोघं पूर्ण केमिस्ट्रीवर राज्य करतात. म्हणून कार्बन आणि हायड्रोजन या दोघांनी मिळून बनतात हायड्रोकार्बन्स आणि यांची संख्या अफाट आहे. आणि नंतर कळलं हायड्रोकार्बन्सला पण आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाउंड्स. म्हणून न्यू डेफिनेशन काय सांगते? बघा, न्यू डेफिनेशन सांगते ऑर्गॅनिक कंपाउंड्स कोणते? लक्ष द्या, मी जास्त वेळ बोर नाही करत. ऑर्गॅनिक कंपाउंड्स मध्ये कोण-कोण असतात? कार्बन, नंतर हायड्रोजन अँड देअर डेरिव्हेटिव्हज. हे डेरिव्हेटिव्हज आहेत. पुढे तुम्ही या चॅप्टरमध्ये फंक्शनल ग्रुप शिकाल. ठीक आहे? त्यानंतर तुम्ही एक सीरीज शिकाल, होमोलोगस सीरीज. हे सगळे याचे फंक्शनल ग्रुप्स वगैरे मिळून त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्हज. ह्या फॅमिलीज बनवतात. मिथ, इथ, हे की नाही? आपण पाहत होते प्रॉप, ब्यूट, मग लाईन चालू होते. मिथेन, इथेन पासून स्टोरी. मग इन येतं, मग आईन येतं, मग अल्कोहोलिक ग्रुप येतात, मग कीटोन्स येतात. हे सगळे ग्रुप येत त्याचे फंक्शनल ग्रुप जोडून एक मोठी फॅमिली बनते. आणि म्हणून ऑर्गॅनिक कंपाउंड्स हॅज अ व्हेरी वाईड स्कोप फॉर लर्निंग. आणि म्हणून यांचे खूप जास्त कंपाउंड्स आहेत. बेटा बोलू नका, बोलू नका. खूप जास्त कंपाउंड्स यांचे आहे आणि म्हणून आपण कार्बन कंपाउंड्सला सेपरेट शिकतो. समजलं याचं एवढं महत्व आहे. आणि यांचं एकमेव कारण या दोघांची पिरियॉडिक टेबल मधली पोझिशन. बरं, ह्याची तर पोझिशन ठीक आहे, कार्बन तरी बरा म्हणावं. हायड्रोजनची पोझिशन आजही पक्की नाही. पक्की नाही म्हणून तो आहे त्या जागेवरच आहे. तुम्ही जर पिरियॉडिक टेबल चॅप्टर वाचला, कधी वेळ भेटला तर स्टेट बोर्डचं पुस्तक घेऊन वाचा. त्याच्यात तुमच्या लक्षात येईल पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये स्पष्ट लिहिलंय. सगळ्यात अगोदर जे पहिला एक वेल डिफाईन्ड पिरियॉडिक टेबल होता, तो मेंडेलिव्हने आणला होता. त्यांनी आणला होता आणि त्यांनी पण काहीच कळलं गेलं म्हणून हायड्रोजनला 1 नंबरला ठेवून दिलं. नंतर म्हणले जाऊ द्या, पुढे चालून ह्याचं आपण काहीतरी पोझिशन फिक्स करू. मग मेंडेलिव्हच्या नंतर आले हेनरी मोजले आणि मग त्यांनी हेनरी मोजलेनं काय केलं? सगळे एलिमेंट्स मोजले आणि नीट लावले एका जागेवर आणि मग त्यांनी हायड्रोजन त्यांच्या डोक्याच्या बाहेर गेला. अरे याला कुठं बसवावं? आता गंमत आहे हां. हायड्रोजन इलेक्ट्रॉन द्यायसारखं पण काम करतो. खूपदा देतो पण. अरे बाबा तुम्ही फारच बोलतो दोघं जण. तुम्ही कार्बन आणि हायड्रोजन आहेत का? बोलू नका, लक्ष द्या. तर हे एलिमेंट जे आहेत, हायड्रोजन कधी-कधी मेटलसारखं काम करतो. आहे नॉन मेटल. हायड्रोजन गॅस आहे. त्याला कुठे राहायला पाहिजे होतं? या एरियात. पण त्याचं घर मेटलच्या एरियात पहिलंय. बघा, म्हणजे दुसऱ्याच्या एरियात राहतो आणि बॉस म्हणून राहतो. याचं कारण आहे, याला सगळ्यांनी काय केलं माहिती आहे? "अरे तुझं काही खरं नाही, तू उभं राह. त्याच्या कोणी नादी लागू नका." मग असं हायड्रोजनला सोडून दिले. सगळ्या केमिस्ट्रीच्या सायंटिस्ट लोकांनी पण हात जोडले. "बाबू तू तिथंच बस." आजपर्यंत हायड्रोजनची पोझिशन पक्की नाही. विचित्र आहे. आणि हे 2 विचित्र एकत्र आल्यामुळे केमिस्ट्रीचं पूर्ण चित्र बदललं. तर लक्षात ठेवा. म्हणून केमिस्ट्रीमध्ये कार्बनचे जे हायड्रोकार्बन्स आहेत आणि जे कंपाउंड्स आहेत, हे मोर दॅन 2 बिलियन्स आहेत. एवढे कंपाउंड्स आहेत नोन. मग ह्यांच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स चालतात. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? चला. आता आम्हाला एक स्टोरी शिकायची आहे. जी लहानपणापासून शिकतोय आम्ही.
कोव्हॅलेंट बॉन्डिंग. आपल्याला माहिती आहे ॲटम्स जे बॉन्ड्स बनवतात, ते बॉन्ड्स वेगवेगळ्या टाइपचे आहेत. आपण जे बेसिक शिकतो आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याच्यानंतर असतात काही मेटॅलिक बॉन्ड, मी जे तुम्हाला मेटल, नॉन मेटलमध्ये सांगितले होते. लॅटिसमध्ये असलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर काही बॉन्ड्स येतात अजून. खूप सारे बॉन्ड्स आहेत. वेगवेगळ्या फोर्सेसने ते एकमेकांसोबत जोडलेले असतात. तर वंडर वॉल फोर्स असतो. एक लंडन फोर्सेस असतात. असे वेगवेगळ्या टाइपचे फोर्सेस, असे वेगवेगळे बॉन्ड्स बनवतात. तर त्यामध्ये हा एक बॉन्ड आहे. हा बॉन्ड कसा बनलेला आहे? मजबुरीने बनलेला बॉन्ड. हा मजबुरीने बनलेला आहे. हा गरजेने बनलेला नाही. आता आपल्याला एक गोष्ट स्वतःहून शिकायची आहे, तर आपण लक्ष देऊन शिकणार. जबरदस्ती कोणतरी शिकवायले, तर 2 कानांचा उपयोग करणार. पण ज्यांना गरजेने शिकायले, ते इकडून-इकडून ऐकणार आणि इकडे घेऊन जाणार. हे मजबुरी का नाम गांधीजी आहेत, कोव्हॅलेंट बॉन्ड्स. म्हणून ह्यांचं फार काही महत्त्व नाहीये. महत्त्व आहे, पण हे कसे आहेत माहिती आहे? पाहिजे तेव्हा ब्रेक होऊ शकतात. म्हणून कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर व्हेरी वीक बॉन्ड्स. आता हे बॉन्ड केव्हा बनतात? हा बॉन्ड बनतो सेम फॅमिलीमध्ये. सेम एलिमेंट स्वतःसोबत बॉन्ड बनवतो. हायड्रोजन स्वतःसोबत एक बॉन्ड बनवतो H2. विचारा याच्याच आहे ना, 1-1 असते माहिती आहे ना? 1-1 असतं. हेलियम काय असतो? 2-4 ॲटॉमिक मास नंबर. हायड्रोजनमध्ये 1-2 पण असते माहिती आहे? कोण असतो हा? हा आहे ड्यूटेरियम. हायड्रोजनचा आयसोटॉप आहे. ड्यूटेरियम असतो. हा एक हायड्रोजनचा हेवी एलिमेंट आहे. ड्यूटेरियम म्हणतात त्याला. आयसोटॉप्स असतात. आयसोटॉप सगळ्यांना माहिती आहे. चलो. तो एक गोष्ट लक्षात घ्या, हायड्रोजन एकटा आणि हा एकटा. एक मिनिट. आम्ही थोडी हायड्रोजनची स्टोरी पाहतो. हे हायड्रोजनचं न्यूक्लियस आणि ही त्याची फर्स्ट ऑर्बिट. आपण 2 प्रकारे फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये हे शिकतो. फिजिक्समध्ये पण शिकतो. मी चुकून शब्द नाही वापरला. त्याला आपण मॉडर्न फिजिक्समध्ये शिकतो. आजचं जे केमिस्ट्री आहे, ते ॲक्चुअली मॉडर्न फिजिक्स आहे. हे लक्षात ठेवा. हे सगळं क्वांटम फिजिक्स आहे. आपण जेव्हा क्वांटम थिअरी शिकतो, फिजिक्स आपण 2 लेव्हलला शिकतो. एक असते क्लासिकल फिजिक्स, एक असते क्वांटम फिजिक्स. आपण इतके दिवस शिकत होतो ते न्यूटनियन फिजिक्स होतं. ते न्यूटनच्या सगळ्या थिअरीजवर होतं. मॉडर्न फिजिक्स आलं आइन्स्टाईनचं फिजिक्स. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, कम्युनिकेशन सिस्टीम, हे सगळं मॉडर्न फिजिक्समध्ये आहे. हायड्रोजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की याच्याकडे एक प्रोटॉन असतो. याच्याकडे न्यूट्रॉन नसतो. म्हणून याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. ॲटॉमिक मास नंबर पण 1च आहे. म्हणून मी 1-1 लिहिलं. त्याच्यामध्ये आहे एक प्रोटॉन. न्यूट्रॉन नसतो आता ह्याच्यात लक्षात घ्या. फक्त ड्यूटेरियममध्ये एक एक्स्ट्रा न्यूट्रॉन येतो. म्हणून त्याचा ॲटॉमिक मास नंबर बनतो 2. जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात. थोडंसं लक्ष द्या. आता हा सेम दुसरा एक हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. आता ह्याला काय करायचंय? पोट भरायचं स्वतःचं, स्टेबल व्हायचंय. हा एकच इलेक्ट्रॉन आहे. तर इलेक्ट्रॉन शेअरिंग करून किंवा डोनेट करून किंवा एक्सेप्ट करून, काही ना काही करून प्रत्येक एलिमेंटला स्टेबल व्हायचंय. मग ह्याला स्टॅबिलिटी आणण्यासाठी काय करायचंय? शोधायचे कोणाला तरी. बरं, ह्याची भूक जास्त नाही. याला 2 इलेक्ट्रॉन झाले, पोट भरतं. म्हणून ह्याची ड्युप्लेट पूर्ण व्हावी लागते. ड्युप्लेट. द्विक म्हणतात त्याला. द्विक. ठीक आहे. अष्टक आणि द्विक. ऑक्टेटला अष्टक म्हणतात. तर हा काय करतो? पटकन पोट भरण्यासाठी आपल्यासारख्या दुसऱ्या हायड्रोजनला शोधतो. आणि हा येऊन काय म्हणतो? एक काम करू आपण. चला, हा नाही. एकदम वेगळा कलर घेऊया. हां. तर हा काय करेल? येईल. आपण दोघं मिळून एक बॉन्ड बनवू. आता एक काम करूया.
त्याला घेऊ. आता हा जो आहे, हा म्हणेल दुसऱ्या हायड्रोजनला आपण दोघं मिळून एक बॉन्ड बनवूया आणि मग हे काय करतील, आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कोणी कोणाला दिला नाही बघा. याचा एक स्वतःचा इलेक्ट्रॉन होता, याचा आणि याचा एक स्वतःचा इलेक्ट्रॉन होता. या दोघांनी मिळून इलेक्ट्रॉन शेअर केले. आता जर मी या सर्कलला पाहिलं, तर त्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन दिसतात आणि याला पाहिलं तर त्याच्यावर तेच 2 दिसतात. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन दोघांचे पण आहेत. धिस इज कॉल्ड शेअरिंग. हे शेअरिंग आहे. म्हणून मी काय म्हणलं, हे फार मजबुरीने बनलेले असतात. मजबुरीने बनले. ह्यानं आपल्या स्वतःच्या डब्यातली पोळी शेअर केली. दुसऱ्याला आपला डबा नाही देऊन टाकला. जेवायला 2 मित्र बसले. एक मित्र जर डबा विसरला, आपण आपल्या डब्यातलं त्याला खायला दिलं. दॅट इज डोनेशन. ते डोनेशन आहे. आपल्या जवळचं संपत आहे. डोनेट केलं म्हणजे आपल्या जवळचं कमी झालं. पण आपण तसं नाही करत. दुसऱ्या दिवशी आपण काय केलं, त्याने डबा आणलाय, आपण आणला डबा पार्टीला. सोबत जेवायला बसलो. माझी भाजी त्याला दिली, त्याची भाजी मी घेतली. शेअरिंग केलं. तर ही मजबुरी नव्हती. ही व्हरायटी पाहिजे होती आपल्याला. पण आपला डबा मित्राला खायला देणं, ती गरज होती. ही मजबुरी आहे. शेअरिंग नाही झालं तर काही प्रॉब्लेम होता का याला? प्रॉब्लेम काहीच नव्हता. म्हणून ह्याने बनवलेला जो शेअरिंगमुळे बॉन्ड आहे दुसऱ्या हायड्रोजन सोबतचा, दॅट इज कोव्हॅलंट बॉन्ड. लक्ष द्या. या शब्दाला नीट समजून घ्या. शब्द आहे कोव्हॅलंट. त्याला आपण तोडूया. को दोघांसाठी. व्हॅलेन्सी वरून आलेला व्हॅलेंट. याची व्हॅलेन्सी 1, याची पण व्हॅलेन्सी 1. दोघांनी आपल्या व्हॅलेन्सी शेअर केल्या. म्हणून झालं कोव्हॅलंट. त्याला मराठीमध्ये सहसंयुज बंध म्हणतात. सह म्हणजे सोबत. संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी. कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे ना, कंबायनिंग कॅपॅसिटी इज व्हॅलेन्सी. कोणताही ॲटम जेव्हा किती कंबाईन होऊ शकतो दुसऱ्यासोबत, ती त्याची व्हॅलेन्सी असते. तर 2 ॲटम जेव्हा आपल्या व्हॅलेन्सीला शेअर करतात आणि बॉन्ड बनवतात टू गेट स्टेबल. आता हा झाला हेलियम. समजलं? आता हेलियम झाला. आता हा एक प्रकारे H2 बॉन्ड बनला आणि ह्याने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन आणले आणि हा कोणासारखा बिहेव करायला लागला? हेलियम सारखा. म्हणून आपण याला म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट मध्ये काय असतं बेटा? शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने बॉन्ड्स बनतात, कोव्हॅलंट बॉन्ड्स. यांच्या सगळ्यात मोठी याची प्रॉपर्टी असते, कोव्हॅलंट बॉन्ड्स आर व्हेरी वीक. आता पुरं पाठ करतात ह्याला. पाठ नाही करायचं. मी तुम्हाला याचं लॉजिक सांगितलं. तुम्हाला असा एक प्रॉपर्टी लिहायच्या असतात कोव्हॅलंट बॉन्ड्समध्ये पहा. कोव्हॅलंट बॉन्ड्सचा बॉइलिंग पॉइंट कमी असतो. त्याची आयनायझेशन एनर्जी कमी असते. आता पुढे चालून तुम्ही शिकाल. आयनायझेशन एनर्जी म्हणजे चार्ज काढून घेण्यासाठी लागणारी एनर्जी. इलेक्ट्रॉन काढून घेण्याची एनर्जी. जो खूप टाइटली बॉन्डेड आहे, न्यूक्लियसच्या खूप जवळ आहे. त्याला बॉन्ड तोडून बाहेर काढणं एवढं सोपं नाही. तर त्याला खूप जास्त एनर्जी द्यावी लागते. इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटम मधून बाहेर काढण्याच्या एनर्जीला आयनायझेशन एनर्जी म्हणतात. आयन्स बनवण्यासाठी. इलेक्ट्रॉन गेला तर काय झाला? पॉझिटिव्ह चार्ज झाला. म्हणजे त्याने कॅटायन बनवला. त्याच्या म्हणजे तो आयन बनला. तर एक महत्वाची गोष्ट इथे हीच लक्षात ठेवायची, हे बॉन्डच वीक आहेत. त्यांना तोडणं सोपं आहे. तोडणं सोपं आहे. म्हणून यांची आयनायझेशन एनर्जी कमी आहे. सोबत त्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे. बघा, लवकर ब्रेक होतात ना, तर जास्त हीट लागत नाही यांना. यांना जर बॉइलिंग पॉइंटमध्ये आणायचे, यांचे सोल्युशन्स बनवले आणि त्याला बॉइलिंग पॉइंट त्याचा आपण चेक केला, तर तो लवकर तुम्हाला ब्रेक होताना दिसेल. त्याचं रिझन आहे की कोव्हॅलंट बॉन्ड्स आर वीक बॉन्ड्स अँड सो दे हॅव व्हेरी लो बॉइलिंग पॉइंट, लो मेल्टिंग पॉइंट. त्यांचा मेल्टिंग पॉइंट लो असतो. अशा पद्धतीने हे चालतात. समजलं इथपर्यंत? आता कोव्हॅलंट बॉन्ड्स आपण शिकत असताना असे कोण-कोण बनवतात? तर एक असतो सिंगल कोव्हॅलंट, एक असतो डबल कोव्हॅलंट आणि एक असतो ट्रिपल कोव्हॅलंट. ट्रिपल कोव्हॅलंट पर्यंतच बॉन्डिंग असतं. नायट्रोजन करतो ट्रिपल कोव्हॅलंट, ऑक्सिजन करतो डबल कोव्हॅलंट, हायड्रोजन करतो सिंगल कोव्हॅलंट.
ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 2,6. तर त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2. मी तुम्हाला मागे एक शिकवलं होतं. आता आपण या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आणि हे सगळं माहीत पाहिजे कार्बन सुरू करायच्या आधी. 5 मिनिटं आहे. टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. आज खूप शिकल्यासारखं वाटायलंय आणि वेळच जाईना. एक असतो सिंगल कोव्हॅलंट, नंतर असतो डबल कोव्हॅलंट, एक असतो ट्रिपल. सर मग 4, 5, 6 बनवायचे का? याच्या पुढे जात नाही. 3च खूप झाले. सर 4चा नसतो का? 5चा नसतो का? असतं. कंडिशन वेगळी आहे. ते 12वीला गेल्यावर शिकायला 11वी-12वी. आता नाही शिकणार. सिंगल कोव्हॅलंट बेस्ट एक्झाम्पल घ्या हायड्रोजन, हायड्रोजन बॉन्ड. आता पाहिले. बघा हा हायड्रोजन दोघांनी काय केलं? स्वतःचा एक इलेक्ट्रॉन शेअर केला. याच्यात फक्त शेअरिंग असते, डोनेट नाही. तर बघा, यांनी शेअर केल्यामुळे हा जो बॉन्ड एका सिंगल लाईनने जोडलाय. 2 इलेक्ट्रॉन्सला जोडून एक बॉन्ड बनतो. म्हणून त्याचं नाव आहे सिंगल कोव्हॅलंट. इट्स अ कोव्हॅलंट अँड इट हॅज ओन्ली वन पेअर. म्हणून याचं नाव आहे सिंगल कोव्हॅलंट. तर हा आहे ॲक्चुअली इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन एकच बॉन्ड आहे यांचा. समजलं? डबल ऑक्सिजन, ऑक्सिजन. ऑक्सिजन, ऑक्सिजन. आता बघा, एक ऑक्सिजन घ्या, व्हॅलेन्सी आहे 2. ऑक्सिजनवर असतो निगेटिव्ह 2 चार्ज. चार्ज वाईज गेलो तर निगेटिव्ह 2 चार्ज असतो. म्हणजे त्याला 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची गरज आहे. हा ऑक्सिजन काय करेल मग? दुसऱ्या ऑक्सिजन सोबत एकत्र येईल. आणि हा काय करेल? त्याला काय म्हणेल? आपण एक काम करू. आता ऑक्सिजनला आपण या पद्धतीनं थोडंसं काढू म्हणजे वेगवेगळे बॉन्ड नोटेशन असतात. तर ऑक्सिजन, ऑक्सिजन याचे स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याचे स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे दोघं काय म्हणतील, चला याचं एक पेअरिंग करू, याचं एक पेअरिंग करू आणि ऑक्सिजनने आपले आता बघा, याने स्वतःचे 2 आणि हे 2 घेतले. म्हणजे आता याच्याकडे झाले एकूण 4 आणि याचा तुम्ही बघा 8 झाले कंप्लीट. 2 8 झाला हा आणि हा कारण बघा याची पूर्ण व्हॅलेन्सी किती होती? व्हॅलेन्सी 2 होती आणि याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती होते? 6 होते. तर तुम्ही बघा हे 2 आले, हे 2, हे 2. तर हायड्रोजन बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि इकडे पेअर केलेला 7, 8. आता ह्याच्याकडे पाहिलं तर याचे 8 झाले. सेम स्टोरी आहे बघा. याचे पण 8 झाले. तर या दोघांनी बॉन्ड बनवला. 8-8 झाले. खुश. याच्यासाठी त्यांनी 2 पेअर शेअर केल्या. म्हणून ह्याचं नाव आहे डबल कोव्हॅलंट. तर याच्यामध्ये आपण लिहितो ऑक्सिजन, ऑक्सिजन डबल बॉन्ड. तिसरा कार्यकर्ता आहे नायट्रोजन. नायट्रोजन, नायट्रोजनमध्ये असतो ट्रिपल बॉन्ड. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे की नाही? 7 आहे. ओके. तर एक नायट्रोजन आहे. हा एक नायट्रोजन आहे. 7 आहे. म्हणजे बघा कसं लिहिणार? 2,5 याला गरज आहे 3 ची. ओके. तर बघा 1, 2, 3 या 4, 5 आपण याला असं काढू. शेवटी 5 आहेत ना? याचे 5. सेम चला 1, 2, 3, 4, 5. आता हे म्हणतात आपल्या बॉन्ड बनवूया. आता बघा हे 5 अन् वरचे हे 3, याचे हे 3, हे 5, 8 झाले. पोट भरलं. त्याचंही पोट भरलं. म्हणजे नायट्रोजन, नायट्रोजननी काय केलं? 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर शेअर केल्या. म्हणून हा झाला ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. तर आपल्या सध्याच्या सिलेबसनुसार हे 3 माहीत पाहिजे. तर लक्षात घ्या कोव्हॅलंट बॉन्ड्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण कार्बन सुद्धा असे कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो. आणि कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड कसे बनवतो, कोणत्या मेथडने बनवतो, त्यांचे 2 नावं असतात. तो एक प्रकारे कॅटेनेशनची एक प्रॉपर्टी दाखवतो आणि आयसोमरिझम. ते 2 असतात. आयसोमर्स त्या प्रॉपर्टीला आयसोमरिझम म्हणतात.
तर आयसोमरिझम असतं. आयसोमरिझमचे वेगवेगळे टाइप शिकता तुम्ही 12वी ला गेल्यावर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे नाही. ऑप्टिकल आयसोमर्स असतात. अ, अ, फोटोवाले आयसोमर्स असतात. अजून वेगवेगळ्या टाइपचे आहेत. तर ते तुम्ही तेव्हा शिकता. आयसोमर्स एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि कॅटेनेशन कार्बन स्वतःच्याच कार्बन सोबत दुसऱ्या कार्बन सोबत लाँग चेन बनवून, खूप मोठमोठ्या चेन बनवून म्हणजे कार्बन, 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 कार्बन अशा खूप साऱ्या चेन. इकडे असतं, इकडं असतं, हे इकडे येतं, हे इकडं जातं. हे चालूच राहते रात्रंदिवस. तर ह्याला म्हणतात कॅटेनेशन. हे पूर्ण शृंखला बनवतात. आणि आयसोमरिझममध्ये ते काय करतात? आयसोमर्स बनवताना सेम स्ट्रक्चर सॉरी सेम कंपाउंड बट डिफरंट स्ट्रक्चर ते असतात आयसोमर्स. म्हणजे कार्बनने दुसऱ्या कार्बन सोबत किंवा हायड्रोजन सोबत कोणत्या पोझिशनला बॉन्ड बनवला, त्यावरून आपण त्याचे आयसोमर्स काढतो. हे आता आपल्याला उद्याच्या टॉपिकमध्ये समजून घ्यायचं आहे. कार्बनच्या कंपाउंडला या सगळ्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत ज्या रिस्पॉन्सिबल आहेत, ते आपण चेक करत असतो. त्याला इथे आपण थांबू.